So in this lecture, we are going to discuss about the cell cycle. Our next unit in this lecture, specifically, we are going to discuss some basic concept about cell cycle, definition of cell cycle and stages of cell cycle. आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत सेल सायकल म्हणजे काय, सेल सायकलचे काही कॉन्सेप्ट आणि सेल सायकल बद्दल, सेल सायकल मध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस आपल्याकडे आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत. सो तुम्हाला माहिती आहे की एव्हरी ऑर्गॅनिझम याचं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणतं असतं की द सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे? सेल पासून काय बनतात? टिश्यू बनतात आणि टिश्यू पासून एक ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपला तयार होतो. मग आपण लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत आपली ग्रोथ ही कंटिन्युअस होत जाते. ग्रोथ इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आता ही ग्रोथ कंटिन्युअस होण्यासाठी सेलला डिवाइड करावं लागतं, सेलला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे असं होतं का की आपण झायगोटिक स्टेजमध्ये आहोत, तिथंच आपण अरेस्ट होऊन जाऊ, तिथंच आपण अटकू, तर असं होत नाही. झायगोट्स आर मल्टिप्लाइंग रॅपिडली. झायगोट्स रॅपिडली मल्टिप्लाय होतो, एक ऑर्गॅनिझम आपल्याला तयार होतो. सेलचे बंचेस होऊन टिश्यू एक फंक्शनल ऑर्गॅनिझम आपल्याला मिळतो. म्हणजेच आपल्याकडे काय होतं? सेलची स्पेसिफिक ग्रोथ होते, सेलचं स्पेसिफिक डिव्हिजन होतं. आता हे सगळं डिव्हिजन आहे, हे सगळं डिव्हिजन एक स्पेसिफिक कंट्रोल मॅनर मध्ये चालत असतं. याच्या काही स्टेजेस असतात की त्या स्टेजेस पैकी आपण कोणतीच स्टेज ही स्किप करू शकत नाही. म्हणजे एखादी स्टेज जर आपल्याला सुरुवातीपासून जर सेलला डिवाइड करायचं असेल, तर त्या स्टेज पासून तर लास्ट स्टेज पर्यंत सेलला पूर्ण कंटिन्युअसली त्यांना डिवाइड व्हावं लागतं. त्या मधातली कोणतीही स्टेज आपण स्किप करू शकत नाही. तर सेल सायकल काय आहे? सेल सायकलचा अर्थ होतो की सेलची सायकल. सेलची सायकल कशा पद्धतीने? की सेल तयार होईपर्यंत सेल डिवाइड होणे आणि पुन्हा त्या डिवाइड झालेल्या सेल पासून पुन्हा एक स्पेसिफिक डिवाइडेड सेल तयार होणे, या स्पेसिफिक इव्हेंटला सेल सायकल म्हणतात. म्हणजे सेल सायकल इज अ कंटिन्युअस रॅपिडली ऑकरिंग इव्हेंट. कंटिन्युअस रॅपिडली ऑकरिंग इव्हेंट म्हणजे एक सायक्लिक सिरीजची इव्हेंट असते, ज्याच्यामध्ये काय होतं? न्यूक्लिअर आणि सेल्युलर डिव्हिजन आपल्याकडे होत असतं. सो सेल सायकल इज अ cyclic series of event. Cell cycle is a cyclic series of event which leads to cellular and nuclear division. सेल सायकल काय आहे? एक सायक्लिक सिरीज आहे. सायक्लिक सिरीज म्हणजे कशा पद्धतीने? समजा आपल्याकडे एक सेल आहे. या सेलला काय केलं आपण सुरुवातीला? दिस सेल goes into the phase that is growth phase. ही सेल काय जाते? स्पेसिफिकली सुरुवातीला ग्रोथ फेज मध्ये जाते. म्हणजे त्याची काय होते? ग्रोथ. आता ग्रोथ झाली म्हणजे काय होतं त्याचं? सायटोप्लाझ्मिक आणि न्यूक्लियसचा रेशो जो आहे तो इन्क्रीज झाला. म्हणजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लिक मटेरियल, न्यूक्लियसचं जे मटेरियल आहे ते इन्क्रीज झालं आणि त्याची साईज जी आहे ती वाढली आणि जेनेटिक मटेरियल हे डुप्लिकेट झालं. म्हणजेच इथे काय झालं? त्यांची ग्रोथ झाली, म्हणजे सेलची साईज अल्टिमेटली वाढली. आता या सेलला करायचा आहे डिवाइड, म्हणजे या सेलला करायचा आहे इक्वली डिवाइड. म्हणजे हा मोठा झालेला सेल जो आहे तो सेम जो इनिशियल अमाऊंट ऑफ सेल होता त्या सेलमध्ये यांना काय करायचंय? डिवाइड करायचंय. म्हणजे हा जो सेल ज्याची ग्रोथ झाली होती, ज्याचं सायटोप्लाझम इन्क्रीज झालं होतं, त्याचं करायचंय आपल्याला डिव्हिजन. सो दिस सेल अल्टिमेटली लीड्स टू डिवाइड. म्हणजे या एका सेल पासून आपल्याकडे किती सेल तयार झाले? 2 सेल तयार झाले. तर या डिव्हिजनच्या मधात, या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या मधात सेलमध्ये काहीतरी चेंजेस झाले. सेल काहीतरी स्टेजेस मधून काय झाली? आपल्याकडे पास झाली. तर त्या सगळ्या स्टेजेस आपल्याला स्टडी करायच्या. म्हणजे फ्रॉम ग्रोथ टू डिव्हिजन अँड फ्रॉम, मग आता इथे काय होईल? इथे डिव्हिजन झाल्यानंतर हा पुन्हा जो सेल आहे आपला, इनिशियल सेल जो आहे तो पुन्हा काय होईल? पुन्हा त्याची ग्रोथ होईल आणि पुन्हा ग्रोथ झाल्यानंतर पुन्हा स्पेसिफिक डिव्हिजन होईल आणि या सगळ्या इव्हेंट ही सायक्लिक मॅनरनी चालत जाईल. बरं, ही सायक्लिक मॅनरली कंटिन्युअसली चालत जाते का? हो, तर ही चालत जाते एका स्पेसिफिक लिमिट पर्यंत. त्या लिमिटला म्हणतात हेफ्लिक लिमिट. तुम्ही स्टडी केलं असेल हेफ्लिक लिमिट म्हणजे काय? की सेलची एक डिवाइड करण्याची स्पेसिफिक लिमिट असते. आपण असं होतं का की आपण जेव्हापासून आपण लहान बाळ असतो आणि म्हातारा होत जातो आणि म्हातारा होत 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 तो अमर होत जातो. म्हणजे कोणीच व्यक्ती हा अमर नसतो.
पण त्याचं अमरत्व कशावरती डिपेंड असतं? सेलच्या हेफ्लिक लिमिट वरती. म्हणजे सेलला डिव्हाइड करण्याची एक स्पेसिफिक लिमिट असते. माणूस 60-70 ओलांडली माणसाने 60 वर्ष ओलांडलं, की त्याची हेफ्लिक लिमिट ही त्याची त्या सेलची डिव्हाइड होण्याची लिमिट ही खतम होऊन जाते. म्हणजे तिथे काय होतं सेलचं डिव्हिजन हे स्टॉप होऊन जातं. मग काय होतं ऑर्गन डॅमेज होतं. त्याच्यामुळे माणसाची नॅचरली डेथ ही होऊ शकते. तर अशा पद्धतीने सेल सायकल ही जी आहे कंट्रोल्ड फिनॉमिना आहे. म्हणजे हा फिनॉमिना जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर सेलच्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमच्या फंक्शनमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकते. म्हणजे सेल जर रॅपिडली डिव्हाईड होत गेली, सेल जर कंटिन्युअसली डिव्हाईड होत गेली, तर त्या सेलपासून काय बनेल एक तुकडा, एक टिश्यू बनेल, एक ग्रुप ऑफ सेल्स बनेल. मग हा ग्रुप ऑफ सेल्स, हा टिश्यू काय करेल? हा टिश्यू काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये अडथळा आणेल. म्हणजे सेलची जर अनकंट्रोल ग्रोथ झाली, ही जर ॲक्टिव्हिटी, सायक्लिक ॲक्टिव्हिटी अनकंट्रोल्ड फॉर्ममध्ये जर होत असली, तर त्या अनकंट्रोल्ड फॉर्ममध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज तयार होऊ शकतात. म्हणजेच आपल्याकडे बॉडीमध्ये कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. सेलची जर ग्रोथ थांबली, तर त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबेल. तर म्हणून सेल सायकल स्टडी करणं आपल्यासाठी मस्ट असतं. मग सेल सायकल कशासाठी स्टडी करायचं? कॅन्सर स्टडी करण्यासाठी, सेलची ॲक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला स्टडी करायचं असतं सेल सायकल. सो सेल सायकल इज अ फेज ऑफ डिव्हिजन अँड ग्रोथ. सेल सायकलमध्ये काय होत असतं? सेलची ग्रोथ होत असते आणि त्याचं काय होत असतं? डिव्हिजन होत असतं. मग ग्रोथ फेज कोणती असते? ग्रोथ फेजमध्ये आपण काही फेज बघणार आहोत, की ज्यामध्ये सेलची ग्रोथ होते. सो ग्रोथ फेज इज अ G1, S अँड G2. G1S आणि G2 त्यालाच आपण म्हणतो इंटरफेज. सो दिस इज इंटरफेज ऑफ सेल सायकल. या इंटरफेजमध्ये आणि दिस इज आणि जी ऍक्च्युअल डिव्हिजनची प्रोसेस आहे, दिस ऍक्च्युअल डिव्हिजन इज कॉल्ड ॲज अ मायटोटिक डिव्हिजन. आता या फेजमध्ये काय स्टडी करायचं आहे आपल्याला? मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिजन कुठे होतं? मायटोटिक डिव्हिजन. पण डिव्हिजन होण्यासाठी जी काही सुरुवातीला प्रिपरेशन लागते, ती प्रिपरेशन आणि ती ग्रोथची फेज म्हणजेच आपली कोणती? इंटरफेज. इंटरफेज का बरं म्हटलं आपण? 2 डिव्हिजनच्या मधातली फेज म्हणजेच इंटरफेज. म्हणजे इथे आता हा सेल झाला तयार. आता हा सेल काय करेल? पुन्हा डिव्हिजनमध्ये जाईल. आता पुन्हा डिव्हिजनमध्ये जाण्यासाठी त्याच्या आधी त्याला काय करावं लागेल? एका फेजमधून जावं लागेल. ग्रोथ फेज ज्यालाच आपण म्हणतो इंटरफेज. त्या 2 डिव्हिजनच्या मधातल्या फेजला म्हणायचं इंटरफेज. आणि इंटरफेज इज फर्दर डिव्हायडेड इंटू G1, S आणि G2. G1 मीन्स G स्टँड फॉर ग्रोथ अँड S स्टँड फॉर सिंथेसिस. म्हणजे G1 मध्ये काय होतं, की काही स्पेसिफिक ऑर्गॅनिलची ग्रोथ होते, काही स्पेसिफिक तिथे सेल डीएनएच्या रेप्लिकेशनसाठी काही मेकॅनिझम तिथे होत असतात. यस प्रिन्स. की तिथे काय होतं, की सिंथेसिस काहीतरी होतं आणि G2 म्हणजे पुन्हा ग्रोथ होतं तिथे. अशा पद्धतीने इंटरफेज आपल्याला स्टडी करायची आणि मायटोटिक डिव्हिजन जे ॲक्चुअल डिव्हिजन होत असतं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. बरं या 2 फिनॉमिनामध्ये काय होतं, की इंटरफेस जी आहे ती आपण डोळ्यांनी मायक्रोस्कोपमध्ये बघू शकत नाही. म्हणजे मायटोटिक डिव्हिजन होत असताना ॲक्चुअल आपण असा डिव्हायडिंग सेल आपण बघू शकतो. तो आपण प्रॉपरली स्टडी करू शकतो. बरं सायटॉलॉजिस्ट म्हणजे जे सायटोप्लाझमचा स्टडी करतात मायक्रोस्कोपचा यूज करून, व्हेरियस मायक्रोस्कोपचा यूज करून ते सायटोप्लाझमचा स्टडी करत असतात, की सायटोप्लाझममध्ये काय-काय ॲक्टिव्हिटी चालतात. असे सायटॉलॉजिस्ट आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट सेलची मॉलिक्युलर ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने चालते. या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट झालं. म्हणजे एक सायटॉलॉजिस्ट काय म्हणतो, की ॲक्चुअल डिव्हिजन काय होतं, कुठे होतं? मायटोटिक फेजमध्ये होतं. पण मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट काय म्हणतो, की मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट म्हणतो ॲक्चुअल डिव्हिजन जे होतं ते इंटरफेजमध्ये होतं. म्हणजेच इंटरफेजमध्ये जी काही मॉलिक्युलर प्रिपरेशन लागते सेलच्या डिव्हिजनसाठी, ते सगळे कुठे होत असते? ते सगळे होत असते इंटरफेजमध्ये. सो सायटॉलॉजिकली मायटोटिक डिव्हिजन इज ॲक्टिव्ह अँड मॉलिक्युलर बायोलॉजिकली इंटरफेज इज ॲक्टिव्ह इन द डिव्हिजन. सो मॉलिक्युलर बायोलॉजिकली म्हणजे काय होतं, की तिथे व्हेरियस मॉलिक्युल्सचं, व्हेरियस सेल ऑर्गॅनेलचं तिथे काय होत असतं, डिव्हिजन होत असतं आणि ते डिव्हिजन आपण मायक्रोस्कोपमध्ये सिम्पली मायक्रोस्कोपमध्ये बघू शकत नाही. तर हे ॲक्चुअल डिव्हिजनची प्रोसेस म्हणजे मायटोटिक डिव्हिजनची प्रोसेस ज्यामध्ये ॲक्चुअल 2 सेल सेपरेट होत असतात. पण हे 2 सेल सेपरेट होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इंटरफेस चालवावे लागेल आणि इंटरफेस चालवण्यासाठी आपल्याला त्या इंटरफेस मधल्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या स्टडी कराव्या लागतील आणि त्या सगळ्या स्टेजेस प्रॉपरली त्या सगळ्या फेजेस पार झाल्यानंतर काय होईल आपली डिव्हिजनची फेज जी होईल ती स्टार्ट होईल.
सो क्लिअर आहे सगळ्यांना की इंटरफेज म्हणजे काय आणि मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय. सो सेल सायकल मध्ये काय करायचं आपल्याला स्टडी करायचंय फ्रॉम द फॉर्मेशन टू द ऍक्च्युअल डिव्हिजन. फ्रॉम फॉर्मेशन फॉर्मेशन झाल्यानंतर काय होईल आपली सेल फॉर्म झाल्यानंतर त्याची स्पेसिफिक तिथे ग्रोथ होणार आणि त्याच ग्रोथ फेजला म्हटलं आपण दिस इज इंटरफेज विच इज सब डिवायडेड इंटू G1 येस अँड G2 फेज मीन्स ग्रोथ फेज सिंथेसिस फेज आणि पुन्हा एक ग्रोथ फेज आपल्याकडे येईल. त्यानंतर फॉर्मेशन झाल्यानंतर काही ग्रोथ तिथे होईल आणि तिथे ग्रोथ झाल्यानंतर सेलचं ऍक्च्युअल डिव्हिजन तिथे होईल आणि सेलचं ऍक्च्युअल डिव्हिजन झाल्यानंतर एक सेल फॉर्म होईल आणि सेल फॉर्म झाल्यानंतर पुन्हा एक फॉर्मेशनची प्रोसेस ही होणार आहे. सो दिस डिव्हिजन फेज इज कॉल्ड ॲज दी एम फेज. सो डिव्हिजन फेज इज द M phase and this M phase is further divided into prophase, metaphase, anaphase and telophase जे की आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू डिटेल मध्ये. सो आज आपल्याला बघायचं आहे की इंटरफेज मधल्या कोणत्या कोणत्या फेजेस आपल्याकडे आहेत. सो आता इंटरफेज मध्ये काय म्हटलं आपण की सेल ऑर्गॅनिल डुप्लिकेट होतात, जेनेटिक मटेरियल तिथे डुप्लिकेट होतं एस फेज मध्ये आणि जे एम फेज साठी क्रोमोझोमल रिअरेंजमेंट लागतं ते सगळं कुठे होतं G2 फेज मध्ये होत असतं. सो मायटोटिक फेज दॅट इज एम फेज इज डिवायडेड इंटू फर्दर टू टाइप्स दॅट इज न्यूक्लियस डिव्हिजन. त्यामध्ये काय होतं न्यूक्लियस चं डिव्हिजन होत असतं अँड न्यूक्लियस डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन तिथे होत असतं डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सो न्यूक्लियस डिव्हिजन इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस अँड सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. म्हणजे सुरुवातीला काय होतं न्यूक्लियस आणि जेनेटिक मटेरियलचं काय होतं डिव्हिजन तिथे होतं. त्यानंतर काय होतं ऍक्च्युअल सायटोप्लाझमचं डिव्हिजन तिथे होतं त्यालाच म्हणायचं सायटोकायनेसिस. सो दॅट इज यम फेज. सो यम फेज is further divided into mitosis and meiosis. So mitosis process is takes place in the somatic cell and meiosis process takes place in the germ cells. The germ cells म्हणजे स्पर्म्स आणि एग. आता हे जे मायटोसिस आणि मिओसिसचे कॉन्सेप्ट आहे ते पुढे कव्हर करू आपण पण सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवायचं एम फेज इज अ division phase. Actual division phase is a M phase. Interphase is a preparatory phase for the M phase. Interphase काय आहे? प्रिपरेटरी फेज आहे, एक ग्रोथ फेज आहे. कोणासाठी? एम फेज होण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असते, काय जरुरी असते? इंटरफेस तिथे गरजेचं असतं. सो सुरुवातीला आपण बघणार आहोत इंटरफेस. सो लेट्स टॉक अबाउट सम बेसिक कॉन्सेप्ट. आपल्याला काय शिकायचं आता? आपल्याला शिकायचं आहे युकॅरियोटिक सेल डिव्हिजन. पण युकॅरियोटिक सेल डिव्हिजन शिकत असताना आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल डिव्हिजन इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. सो प्रोकॅरियोटिक सेल जसं आपण म्हटलं की G1 as G2M आपल्याकडे फेजेस आपण मग म्हटले आताच आपण स्टडी केल्या G1 as G2 and M. So from G1 to G2 this is interphase and this is M phase. So this cell cycle is for the eukaryotics. ही सेल सायकल कोणासाठी असते? युकॅरियोटिक साठी असते. पण प्रोकॅरियोटिक मध्ये कशा पद्धतीने सेल सायकल असते ते आपण बघूया. सो एक बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी बघूया. प्रोकॅरियोटिक सेल सायकल और बॅक्टेरियल सेल सायकल. प्रोकॅरियोटिक सेल सायकल. प्रोकॅरियोटिक सेल सायकल त्याचं ड्युरेशन असतं फ्रॉम 20 मिनिट्स टू 1 hour डिपेंड अपॉन दी various species and various growth conditions. This time varies according to species and growth conditions. So basically general time is for prokaryotic cell cycle is 20 minutes to 1 hour. So this prokaryotic cell cycle divided into the three phases that is interval phase. This is interval phase C, chromosomal replication phase, and then D, that is division
of bacterial cell. So prokaryotic cell cycle divided into three phases, ICD: interval phase, chromosomal replication, and the actual division. In the interval phase, there is a preparation for the replication. chromosomal replication मध्ये DNA चं replication होतं आणि D phase मध्ये actual division हे होत असतं. सो अशा पद्धतीने एक बेसिक आयडिया तुम्ही लक्षात घ्यायचा की इंटरवल फेज, क्रोमोझोमल रेप्लिकेशन फेज, डिव्हिजन ऑफ बॅक्टेरियल ऍक्च्युअल डिव्हिजन काय होत असतं, डी फेज मध्ये होत असतं. सो आय, सी आणि डी. आता इंटरवल फेज जी असते ती व्हॅरी होत असते डिपेंड अपॉन द फिजिकल कंडिशन ऑफ दॅट बॅक्टेरिया वेअर दे आर प्रेझेंट. सो टेम्परेचर, पीएच, ग्रोथ फॅक्टर्स किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये आणि ग्रोथ कंडिशन्स जर फेवरेबल तिथे असल्या तर इंटरवल फेज जी असते ती अब्सेंट सुद्धा असू शकते. सो प्रोकॅरियोटिक सेल सायकल अशा पद्धतीने आपण एक बेसिक आयडिया त्याची बघितली. सो आपण बघूया आता, आपण वळूया युकॅरियोटिक सेल सायकल मध्ये. आता युकॅरियोटिक सेल सायकल म्हटलं आपण की युकॅरियोटिक सेल सायकल इज consist of interphase and M phase, and interphase is divided into the G1, S and G2. So from G1 will start the interphase. G1 पासून आपली इंटरफेस स्टार्ट होते. आता प्रत्येक याच्यामध्ये काय काय होतं ते आपण बघूया. आता G1 म्हणजे इनिशियल स्टेज वरती सेल आपला आहे. आता काय बघतोय आपण, आपल्याकडे एक इनिशियल स्टेज वरती सेल आहे. सो दिस इज सेल ऑन दी G1 फेज. आता जर आपण मायक्रोस्कोप मध्ये बघितलं असेल तर आपल्याला तिथे काहीच ऍक्टिव्हिटी दिसणार नाही. ऍक्टिव्हिटी कुठे होतात, मॉलिक्युलर लेवलवरती तिथे ऍक्टिव्हिटी होणार आहे. So in the G1 phase, there is preparation for DNA synthesis. G1 फेज मध्ये काय होतं, डीएनए सिंथेसिस साठी काय होतं, तिथे प्रिपरेशन एक होत असतं. डीएनए सिंथेसिस ऍक्च्युअल कुठं होतं, मग डीएनए सिंथेसिस होतं एस फेज मध्ये. तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की एस फेज मध्ये कुठे होतं डीएनए सिंथेसिस, कुठे होत असतं आपलं एस फेज मध्ये. सो इन द एस फेज देयर इज अ ऍक्च्युअल डीएनए सिंथेसिस. सो डीएनए ऑलरेडी प्रेझेंट असतो. सिंथेसिस म्हणजे काय होतं, तिथे जे डीएनए असतं त्याची मल्टिपल कॉपीज तयार होतं. जर डीएनए सिंगल कॉपी मध्ये प्रेझेंट असला तर त्याची डबल कॉपी तयार होतं, म्हणजे एक डिप्लॉइड डीएनए तिथे तयार होतो. दोन डीएनएच्या कॉपी तिथे तयार होत असतात. म्हणजे डीएनएचं तिथे काय होतं, रेप्लिकेशन होतं. डीएनए रेप्लिकेट होतो, डीएनएची कॉपी तिथे तयार होते. कोणत्या फेज मध्ये, एस फेज मध्ये. मग ती कॉपी तयार करण्यासाठी प्रिपरेशन कोणत्या फेज मध्ये तयार केली जाते, प्रिपरेशन फॉर डीएनए सिंथेसिस कुठे होतं, ते होतं G1 फेज मध्ये. आता ती प्रिपरेशन कशा पद्धतीने होते, काय होते ते आपण बघूया. सो G1 फेज इज ऍक्च्युअली व्हॅरीज फ्रॉम 11 hours. 11 hour ची जवळपास G1 फेज आपली असते. अँड एस फेज इज जनरली ऑफ 8 hour. एस फेज जी असते ती 8 तासाची आपल्याकडे असते. G2 फेज इज ऑफ 4 hour. G2 फेज मध्ये काय होतं, ऍक्च्युअल सेलची ग्रोथ होतं, सेलची साईज वाढते, सेलचा सायटोप्लाझमचा रेशो वाढतं आणि प्रिपरेशन फॉर न्यूक्लिअर डिव्हिजन. G2 मध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन साठी प्रिपरेशन होतं. आता न्यूक्लिअर डिव्हिजनची प्रोसेस कोणती आहे आपली, न्यूक्लिअर डिव्हिजनची प्रोसेस आहे न्यूक्लिअर आणि सेल्युलर डिव्हिजन साठी काय होतं, G2 फेज मध्ये प्रिपरेशन ही होत असतं. सो G2 फेज व्हॅरीज फ्रॉम 4 to 5 hours. G2 इज generally varies from 4 hours and the M phase is of 1 hour. M phase कुठं असतं, जवळपास 1 तासाची M phase ही असते. म्हणजे आता टोटल किती आवर झाले, आता आपल्याकडे टोटल झाले आपल्याकडे 24 hours. सो eukaryotic cell cycle is generally having the duration of 24 hours. eukaryotic सेल कडे काय असतं, मग 24 hours ची ड्युरेशन असते. बरं, M phase मध्ये दोन फेज आपल्याला दिसतात, दॅट इज मायटोसिस आणि सायटोकायनेसिस. मायटोसिस मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, सायटोकायनेसिस मध्ये ऍक्च्युअल सेलचं सायटोप्लाझम काय होतंय, डिवाइड होतं आणि दोन डॉटर सेल आपल्याकडे तयार होत असतात. तर अशा पद्धतीने सेल सायकल आपल्याला स्टडी करायची आहे, दॅट इज युकॅरियोटिक सेल सायकल. सो या फेजेसच्या वगळता एक सेल मध्ये फेज असते G0 फेज. G0 फेज मध्ये म्हणजे तिथे काय होतं की सेल सायकल जी आहे ती अरेस्ट होतं. G0 फेजला अरेस्ट फेज सुद्धा म्हणतात. या G0 फेज मध्ये काय होतं की एखाद्या सेलला जर पुढे
त्यांना डिवाइड करायचंच नसेल तर त्या सेलला कुठे म्हणतात की ही सेल बा G0 फेज मध्ये अरेस्ट झाली, म्हणजे तिथे कोणत्याच प्रकारची ग्रोथ ऍक्टिव्हिटी ही झिरो असेल. ग्रोथ ऍक्टिव्हिटी तिथे कोणत्याच प्रकारची नसेल आणि जे काही ग्रोथ ऍक्टिव्हिटी प्रेझेंट असेल ती नसेल आणि सेल काय असेल अरेस्ट असेल, म्हणजे एक तर डिवाइड पण होणार नाही आणि त्याचं काहीच पुढे होणार नाही. सो let's talk about the actual theoretical concepts, that is cell cycle. The cell cycle or the cell division is a series of event. म्हणजे ही काय आहे, एका इव्हेंटची सिरीज आहे. कोणते इव्हेंट? इंटरफेस, मेटाफेज, इंटरफेज आणि मायटोसिस. This takes place in the cell that cause it to divide into two daughter cells. म्हणजे from one cell we have to divide two daughter cells. एका सेल पासून आपल्याला दोन डॉटर सेल्स या तयार करायच्या असतात. This event include the duplication of its DNA. या फेजेस मध्ये काय होतं, डीएनएचं डुप्लिकेशन होतं. सम सेल ऑर्गॅनेल्स, आता आपल्याला दोन सेल तयार करायचे एकापासून, तर मग असं चालणार नाही ना की यातले अर्धे ऑर्गॅनेल इथे गेले आणि यातले, म्हणजे आपल्याला ऑर्गॅनेल सुद्धा डुप्लिकेट करावं लागतील. ऑर्गॅनेलचं सुद्धा डिवायडेशन आपल्याला करावं लागेल. बरोबर, डिवायडेशन ऑर्गॅनेलचं करतो त्याच बरोबर आपल्याला डीएनएचं सुद्धा डिव्हिजन करावं लागेल. असं होणार नाही ना की या सेल मधला अर्धा डीएनए इकडे गेला, अर्धा डीएनए तिकडे गेला. दोघांना इक्वल अमाउंट ऑफ डीएनए आपल्याला द्यावं लागेल, कारण की इक्वल अमाउंट ऑफ जेनेटिक मटेरियल प्रत्येक सेलकडे आपल्याला गेली पाहिजे. अँड सबसिक्वेंटली द पार्टिशनिंग ऑफ इट्स सायटोप्लाझम, म्हणजे सायटोप्लाझमचं तिथे पार्टिशन होतं. अँड अदर कंपोनंट्स इंटू टू डॉटर सेल्स इंटू द प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सेल डिव्हिजन. म्हणजे जेनेटिक मटेरियलचं डिव्हिजन, सेलच्या ऑर्गॅनिलचं डिव्हिजन, त्याच्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन, हे सगळे डिव्हिजन म्हणून काय करतं, आपल्याला दोन डॉटर सेल्स आपल्याकडे तयार होतात आणि याच प्रोसेसला म्हटलं आपण सेल डिव्हिजन. इन युकॅरियोटिक सेल कन्सिस्ट ऑफ 4 डिस्टिंक्ट फेज. युकॅरियोटिक सेल बद्दल बघतोय आपण, युकॅरियोटिक सेल सायकल बद्दल बघतोय. युकॅरियोटिक सेल सायकल आर basically divided into 4 distinct phases, that is G1 phase, S phase, G2 phase and M phase. So G1 phase is a growth phase. S phase, S stand for synthesis. Synthesis of what? Synthesis of DNA. DNA चा replication कुठे होतं? S phase मध्ये होतं. And G2 phase collectively known as interphase. M phase is itself composed of two tightly coupled process. M phase मध्ये दोन प्रोसेस आपल्याकडे बघायला मिळतील आपल्याला, that is mitosis. Mitosis मध्ये सेलच्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन तिथे होत असतं. बरं, ही सगळी जी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस आपल्याकडे कुठे होत असते? ही सगळी प्रोसेस आपल्याकडे सेल मध्ये होत असते आणि ही सगळी प्रोसेस एक कंट्रोल्ड इव्हेंट आहे. आता हे सगळे प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे आहेत सायक्लिंग अँड CDK molecule. Cyclin आणि CDK are the controlling molecule of the cell cycle. तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी सांगतोय, एवढी डिटेल मध्ये वाचायची गरज नाही. सायक्लिन आणि CDK काय असतात? एक कंट्रोलिंग मॉलिक्युल्स असतात. सो सायक्लिन तयार होतो आणि डिग्रेड होतो आणि त्याचसोबत CDK हा अटॅच होत असतो. म्हणजे CDK सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो आणि सायक्लिन काय होत असतो, हा डिग्रेड होत असतो आणि फॉर्म होत असतो. यासाठी खूप साऱ्या पद्धतीचे सिग्नलिंग चालते, ग्रोथ फॅक्टर्स तिथे अवेलेबल लागतात. तर हे सगळं सिग्नलिंग मध्ये तुम्ही वाचालच. सो सायक्लिन आणि CDK मॉलिक्युल्स आर दी कंट्रोलिंग मॉलिक्युल्स ऑफ दी सेल सायकल. तुम्हाला विचारू शकतात MCQ मध्ये, सेल सायकल कोण कंट्रोल करतं? सेल सायकल इज कंट्रोल्ड बाय दी सायक्लिन्स आणि CDK. हे सगळे काय आहेत? हे सगळे सिग्नलिंग मॉलिक्युल्स आहेत. व्हेरियस फॅक्टर्स ते सेलमध्ये अफेक्ट करतात आणि सेल डिवाइड होणार की नाही हे सगळं कशावरती डिपेंड असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायक्लिन्स अँड CDK. सो let's talk about first phase, that is interphase. Interphase is a preparatory phase between two successive division. दोन successive division मधली preparatory phase असते. आपण म्हटलं होतं की that is interphase. It is non dividing stage of the cell. यांच्यामध्ये सेलचं ऍक्च्युअल डिव्हिजन हे होत नाही. Considered as resting phase of the cell. याच फेजला काय म्हणतात? एक रेस्टिंग फेज असतं. म्हणजे इथे काय होत असतं? सेल रेस्ट मध्ये असतं, पण रेस्ट मध्ये असताना सुद्धा त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक मॉलिक्युलर ऍक्टिव्हिटी जशी की डीएनएचं रेप्लिकेशन हे चालत असतं. फर्दर दिस फेज इज डिवायडेड इंटू G1, S आणि G2. आता एक एक स्टेज बघूया.
जीवन फेज मध्ये काय होतं आपण म्हटलं होतं आपण जीवन फेज इज अ फर्स्ट ग्रोथ फेज और दी पोस्ट मायटोटिक गॅप फेज. द फर्स्ट फेज विदिन इंटरफेज. इंटरफेज मधली एक सुरुवातीची फेज आहे आणि फ्रॉम द एंड ऑफ प्रिव्हियस एम फेज. म्हणजे जीवन फेज झाल्यानंतर एस फेज होती. जीवन एस, G2 आणि एम. म्हणजे एम फेज झाल्यानंतर पुन्हा कोणती फेज येईल? जीवन फेज. म्हणजेच याला काय म्हटलं आपण? पोस्ट मायटोटिक गॅप फेज. एंड ऑफ प्रिव्हियस एम फेज. म्हणजे सुरुवातीच्या आधीच्या एम फेज पासून ची कंटिन्यूअस होणारी प्रोसेस कोणती आहे? जीवन फेज. अंटिल द बिगिनिंग ऑफ डीएनए सिंथेसिस. म्हणजे डीएनए सिंथेसिस कुठे होते? जसं डीएनए सिंथेसिस सुरू झालं म्हणजेच काय झाली? एस फेज मध्ये आपला सेल आला. is called as G1 phase, G indicating the gap phase. It also called growth phase. During this phase, the biosynthetic activities of the cell, which are considerably slowed down during the M phase, resumes at high rate. म्हणजे कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात तिथे? एस फेज साठी प्रिपरेशन होतं, डी नोव्हो सिंथेसिस ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन. आता तुम्हाला माहिती आहे प्युरिन आणि पिरिमिडिन हे न्यूक्लिओटाइड जे असतात हे कुठे लागतात? डीएनए तयार होण्यासाठी लागतात. डीएनए चे कंपोनंट आहेत प्युरिन आणि पिरिमिडिन. म्हणून प्युरिन आणि पिरिमिडिनचं सिंथेसिस आपल्याला कुठे करावं लागेल? जीवन फेज मध्ये करावं लागेल. जेणेकरून एस फेज मध्ये जेव्हाही डीएनएचं रेप्लिकेशन होईल त्यावेळेस काय लागेल आपल्याला? प्युरिन आणि पिरिमिडिन लागेल आणि ते प्युरिन आणि पिरिमिडिन आधीच अवेलेबल कोण करून देतं? जीवन फेज. मोस्ट ऑफ द सेल ऑर्गॅनेल्स डबल. सेल ऑर्गॅनेलचं डबलिंग होतं म्हणजेच ईआर, गोल्जी, मायटोकॉन्ड्रिया यांचं डिव्हिजन तिथे होतं. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ प्रोटीन. सेलची साईज इन्क्रीज होते. न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो हा डिक्रीज होतो. म्हणजे न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो डिक्रीज होणे म्हणजेच कसा आपण त्याला लिहू शकतो? न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो हा काय झाला? आपण डिक्रीज झाला. म्हणजेच खालची जर आपण अमाउंट वाढवली म्हणजे सायटोप्लाझ्मिक रेशो जर इन्क्रीज केला तर ऑटोमॅटिकली याचा नंबर जो आहे तो डिक्रीज होईल. म्हणजे खालचा जर नंबर वाढवला आपण डिनॉमिनेटर सॉरी खालचा जर आपण नंबर वाढवला तर तिथे काय होईल? या टोटल अमाउंट काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे सायटोप्लाझम इथे इन्क्रीज होत असतं. सायटोप्लाझमचं साईज तिथे वाढत होत असतात. तिथे त्यांची सायटोप्लाझमची ग्रोथ होत असते. त्यानंतर बघूया यस फेज. सो यस फेज, यस स्टँड फॉर सिंथेसिस. सिंथेसिस ऑफ व्हॉट? सिंथेसिस ऑफ डीएनए. डीएनएचं सिंथेसिस म्हणजे काय? डीएनएचं रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेट करणे म्हणजे डीएनएचं कॉपी करणे कुठे होत असतं? सगळं यस फेज मध्ये होत असतं. So S phase is a synthesis of DNA, one round of replication per cell cycle. एका सेल सायकल वरून एक डीएनए रेप्लिकेशनचा सायकल होत असतो. मल्टिपल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. रेप्लिकेशनचे मल्टिपल ओरिजिन होत असतात जेणेकरून रेप्लिकेशन हे फास्ट व्हायला पाहिजे. प्रोकॅरियोटिक मध्ये रेप्लिकेशनचं एक सिंगल ओरिजिन असतं जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला म्हणायचं ओरिजिन. सो इट इज लिमिटेड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. तिथे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन लिमिटेड होतं. एस फेज मध्ये काय होतं? डीएनएचं सिंथेसिस होतं. वेन इट कपल्ड ऑल द क्रोमोझोम हॅव रेप्लिकेटेड. म्हणजे जेव्हा एस फेज संपते तेव्हा काय होतं? की सगळे क्रोमोझोम हे रेप्लिकेट झालेले असते. क्रोमोझोम काय? अल्टिमेटली इट इज कंडेन्स डीएनए. Each chromosome consists of two sister chromatids. Thus, during this cell, the amount of DNA in the cell has doubled. DNA चा अमाउंट काय होतो? इथे डबल होतो. Throughout the ploidy and the number of chromosome are unchanged. म्हणजे डीएनए चा नंबर जरी डबल झाला तरी नंबर ऑफ क्रोमोझोम हा सेम असतो. Rate of RNA transcription and protein synthesis are low during this phase and exceptions to the histone production most of which occurs during the S phase. म्हणजे S phase साठी M phase साठी जे G2 फेज साठी जे हिस्टोन लागतात आणि जे हिस्टोन डीएनएच्या रेप्लिकेशन साठी लागतात, डीएनए ला बाइंडिंग होण्यासाठी लागतात, त्यांचं प्रोडक्शन हे चालूच असतं आणि ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस ही तुर्तास एक स्लो डाऊन झालेली असते. कारण की डीएनएचं आपल्याला तिथे रेप्लिकेशन करायचं आहे. जर डीएनएचं आपण रेप्लिकेशन करत असलो तर ते ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस जर ते अडथळा आणत असेल, तर त्या अडथळा आणू नये यासाठी ती प्रोसेस आपली स्लो डाऊन झालेली असते. त्यानंतर बघूया G2 फेज. G2 phase occurs after DNA replication and the period of protein synthesis and rapid cell growth to prepare cell for the mitosis. म्हणजे मायटोसिस होण्यासाठी जे काही प्रोटीन्स लागतात, जे काही कंपोनंट्स आपल्याला लागतात सेलचे ऍक्च्युअल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन करण्यासाठी ते सगळं कुठे होतं? G2 फेज मध्ये होतं. या फेज मध्ये काय होतं? मायक्रोट्युब्यूल बिगिन टू रेकग्नाइज टू फॉर्म स्पिंडल फायबर्स.
इथे काय होतं, मायक्रोट्युब्युल्स एक स्पेसिफिक पोझिशन वरती अरेंज होतात आणि आपण पुढे बघूया एम मध्ये मायटोटिक स्पिंडल फायबर कशाला म्हणतात, मायक्रोट्युब्युल वरती स्पिंडल फायबर कशा पद्धतीने अरेंज असतात. मायक्रोट्युब्युल्स म्हणजे अल्टिमेटली काय असतं, एक प्लॅटफॉर्म सारखं असतं ज्याच्यावरती आपले सगळे क्रोमोझोम्स हे अटॅच असतात. असं काहीतरी चित्र तुम्ही स्टडी केलं असेल 12th मध्ये. ते सगळं आपण प्रॉपरली डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो G2 फेज अल्टिमेटली काय आहे? प्रिपरेशन फॉर न्यूक्लियर अँड सेल डिव्हिजन. इट इज हॅव्हिंग एन्हान्स्ड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन अँड सिंथेसिस ऑफ ट्युब्युल. सो इथपर्यंत आपण सेल सायकलच्या फेज म्हणजेच इंटरफेज आपण स्टडी केली. तर पुढच्या लेक्चरला आपण बघू मायटोसिस म्हणजे काय, मायटोसिस मध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात, मिओसिस म्हणजे काय आणि दोघांमधलं डिफरन्शिएशन बघूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना?